ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर. जरांगे पाटील मुंबईत पोहोचलेले आहे आणि त्यांचं उपोषण जे आहे ते सुरू झालेलं आहे. नाही, ते होणारच. पूर्वनियोजित कार्यक्रम आहे तो. आज त्यांना उपोषण करण्याची परवानगीसुद्धा मिळालेली आहे आणि ती सकाळी 9:30 ते की 8:30 ते 5:30 वाजेपर्यंत आहे. त्याच्यामुळे त्यांना ते उपोषण त्यावेळेस सुरू करावं लागेल आणि त्यांनी त्यांच्या मागणीकरता आंदोलनाचे जे जे तंत्र असतात त्यापैकी हा उपोषणाचा एक तंत्र आहे, ते वापरत आहे. सरकारकडनं किती प्रतिसाद मिळतो आणि त्यांच्या किती मागण्या सरकारला न्यायिक वाटतात त्याप्रमाणे सरकार निर्णय घेईल. मोठी संख्या आहे. सरकार दबावात येऊन ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय तर घेणार नाही ना, याची भीती वाटते. नाही, माझ्या मनात, मी याआधीसुद्धा अनेकदा बोललो आहे की माझ्या मनात मुळीच भीती नाही आहे. कारण सरकारने मागच्या वर्षीच्या अत्यंत संघर्षानंतर या राज्यातील ओबीसी समाजाच्या नेत्यांना आणि संघटनेला जे लिहून दिलेलं आहे आणि वारंवार सरकार बोलते आहे. कालसुद्धा माननीय मुख्यमंत्री बोलताना बोलले की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, त्याच्यामुळे लागणार नाही याची आम्हाला हमी आहे, खात्री आहे. परंतु तुम्ही ज्या प्रकारे म्हणाला त्याप्रमाणे एखाद्या वेळेस एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या प्रेशरमध्ये येऊन सरकार विचार बदलू शकते का, याची आम्हाला शंका आहे. आणि म्हणून आमची त्या शंकेचं निराकरण करण्याकरता सरकारने एकदा पुन्हा त्याच निर्णयावर शिक्कामोर्तब करावं. वारंवार करतात आहे, पण आमच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून शिक्कामोर्तब करावं. याकरता आम्ही उद्यापासून नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषणाला सुरुवात करतो. भाजपकडनं पाठिंबा यायला सुरुवात झालेली आहे. भाजपचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी तुमच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आणि उद्यापासून ते सहभागी पण होणार असं पण सांगितलं. नाही, नक्कीच आपल्या विदर्भातील, मी आपल्याला नक्की सांगतो की विदर्भातील काँग्रेस पक्ष असो, भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, सर्वच पक्षाचे आमदार, कारण सर्वच आमदार हे ओबीसी आहेत. 1-2-3 जर आमदार सोडले तर सर्वच आमदार हे ओबीसी आहेत आणि सर्व ओबीसी आमदार सुरुवातीपासून आमच्या संघटनेसोबत आमच्या पाठीमागे भरभक्कम ताकदीने उभे राहिले आहे. म्हणूनच आमच्या संघटनेच्या प्रयत्नांना यश मिळत असते, त्यांचा पाठिंबा असल्यामुळे. आणि म्हणून यावेळेससुद्धा सर्वच पक्षाचे आमदार आमच्यासोबत राहतील. उद्याच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाला, उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आम्ही सर्व आमदारांना आमंत्रित करणार आहोत, निमंत्रण देणार आहोत. उद्याला बघू किती कोण आमदार खासदार आमच्या या उपक्रमामध्ये सहभागी होतात. भाजपचे दुसरे आमदार डॉक्टर परिणय फुके जे आहे ते पण पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. परिणय फुके साहेबांचं असं आहे की ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे फाउंडर मेंबर आहे, पक्षविरहित. तेव्हा ते भाजपमध्ये नव्हते. भाजपमध्ये नसतानापासून ते आमचे फाउंडर मेंबर आहे आणि आतापर्यंत या मागच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही ज्या ॲक्टिव्हिटी केलेल्या आहे, पूर्ण देशामध्ये केलेल्या आहे, प्रत्येक ठिकाणी ते सामर्थ्यपणे सर्व याच्यासह आमच्या पाठीमागे उभे असतात. सरकारसोबत जेव्हा आम्ही चर्चा करतो ते आमच्यासोबत असतात, सरकारशी चर्चा घडवून आणतात आणि आमच्या मागण्या पूर्ण करण्याकरता ते नेहमीच आम्हाला मदत करतात. तर यावेळेस ते राहतीलच, कारण ते आमचा एक पार्ट ज्याला का पार्ट आहेत, ते आमच्या संघटनेचे फाउंडर मेंबर आहेत. ते झालं, विजय वडेट्टीवार झालं, नाना पटोले झालं, हे आमच्या संस्थेचे संस्थापक सदस्य आहे. उद्यापासून आंदोलनावर तुम्ही ठाम आहे? नक्की आम्ही ठाम आहोत. उद्यापासून सुरू होणार म्हणजे होणार. किती लोक बसणार आहे पहिल्या दिवशी? आम्ही आता 10चा आकडा सध्या ठरवलेला आहे. होऊ शकते त्या संख्येमध्ये वाढ पण होऊ शकते, कारण हे साखळी उपोषण आहे. किती लोक इच्छुक होऊन येतात, कमीत कमी 10 लोक तर उद्या राहणार आहे आणि पाळीपाळीने ती संख्या वाढत जाईल. आता नागपुरातनं सुरुवात होते आहे. आज आमची कोकणामध्ये मीटिंग आहे. 3-4 दिवसामध्ये कोकणामध्ये पण सुरू होऊन जाईल. अमरावती विभाग विदर्भामध्ये, तिथे मराठवाड्यामध्ये पण होऊन जाईल. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये या उपोषणाला सुरुवात होईल. गरज पडल्यास त्याचं रूपांतर आमरण उपोषणामध्ये होईल आणि त्याच्यानंतरही गरज पडली तर आम्ही मुंबईकडे कूच करू. मुंबईकडे जाण्याची तयारी ठेवलेली आहे? बिलकुल आहे. हे बघा, आम्हाला मिळालेलं आरक्षण हे संविधानिक आरक्षण आहे. गजानराव, त्याच्याकरता ओबीसी समाजाला 43 वर्ष संघर्ष करावा लागला. 43 वर्षाच्या संघर्षानंतर
मंडल आयोगाच्या अहवालाच्या शिफारशीनुसार तत्कालीन प्रधानमंत्री VP सिंग यांनी 7 ऑगस्ट 1990ला मंडल आयोग लागू करून शिक्षणात व नोकरीमध्ये आरक्षण दिलं. हे जे आरक्षण होतं नंतर 2 वर्ष सुप्रीम कोर्टात केस चालली, 93 पासून लागू झालं. जे 50ला मिळायला पाहिजे होतं त्याच्याकरता 93 वर्ष उजाडलं, म्हणजे 43 वर्ष वाढ. एवढ्या संघर्षानं मिळालेलं आरक्षण आम्हाला काय आयतं नाही मिळालं. नाही, ते कसं जाऊ देणार? गेलं तर आता, कारण की एवढं मोठं आंदोलन ते आंदोलन आहे, गेलं नाही पाहिजे. संविधानिक आरक्षण तर रस्त्यावर उतरणार ओबीसी समाज. नक्कीच रस्त्यावरती आमची तयारी आहे, त्याच्यामध्ये काही नाही. जरांगेची मोठी ताकद, जरांगे पाटील यांची मोठी ताकद आहे मुंबईत. त्याच्यापेक्षा मोठी ताकद आम्ही उभारू. ओबीसी त्या संख्येने जास्त आहे. एकच आहे की आमचा ओबीसी हा शेतकरी शेतमजूर असल्यामुळे तो शांत स्वभावाचा आहे. जोपर्यंत त्याच्यावर कुठल्या प्रकारचा आघात होत नाही तो चिडून उठत नाही. एकदा चिडला की मग कोणाच्या बापाला ऐकत नाही. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.